नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता कुमारखंड अध्याय क्रमांक 19 गणपतीचा युक्तिवाद. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मजींना म्हणाले, तात तुम्ही मला गणपतीच्या जन्माचा अनुपम वृत्तांत आणि त्याचे परमपराक्रमाने विभूषित दिव्य चरित्र ऐकवले. आता गणपती गणाध्यक्ष झाल्यावर पुढे काय घडले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मला फार चांगली माहिती विचारली आहेस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. कुमार आणि गजानन या दोघांच्या सहवासात शिवपार्वती आनंदाने कालक्रमणा करू लागले. त्या दोन्ही भावांचे एकमेकांवर फार प्रेम होते. ते एकत्र खेळत असत, बागडत असत. त्यांच्या बाललीला पाहून शिवपार्वतीला फारच आनंद होत असे. त्यांचे लालन पालन करण्यातच त्यांचा दिवस जात असे. त्या दोन्ही भावांना आपल्या माता पित्यांबद्दल नितांत आदर होता. ते त्यांची नित्य प्रेमाने सेवा करत असत. असो, अशा प्रकारे ती दोन्ही मुले शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागली. आपल्या लीलांनी सर्वांना आनंद देत सुखात आनंदात लहानाची मोठी झाली. एके दिवशी शिव आणि पार्वती एकांतात बोलत बसले होते. तेव्हा पार्वती म्हणाली, नाथ, आपले पुत्र उपवर झाले आहेत. आता त्यांच्या विवाहाचा विचार करायला हवा. इतक्यात स्कंद आणि गणपती दोघेही तेथे आले. मातेचे बोलणे ऐकून त्यांच्याही मनात विवाहाची इच्छा निर्माण झाली. कुमार म्हणाला, आई, पहिल्यांदा माझा विवाह करायचा. तेव्हा गणेश म्हणाला, नाही, आधी मीच विवाह करणार. मग याच मुद्द्यावरून दोघेही एकमेकांशी भांडू लागले. शिवपार्वतीला त्यांच्या भांडणाचे मोठे कौतुक वाटले. तशी त्यांची भांडणे वरचेवर होतच असत आणि पार्वतीच्या मध्यस्थीने समेटही घडून येत असे. पण यावेळी विवादाचा विषय जरा वेगळा होता. पार्वतीने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. आधी माझेच लग्न करायचे असे दोघेही निर्धाराने सांगू लागले. काय करावे? शिवपार्वतीला मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी युक्तीने तंटा मिटवला. ते म्हणाले, गजानन, षडानन, तुम्ही आम्हाला सारखेच प्रिय आहात. तुमच्यापैकी कोणाचा विवाह आधी करायचा ते आम्ही ठरवले तर दुसऱ्याला राग येणे स्वाभाविक आहे. म्हणून हा निर्णय सामोपचाराने घेणे आवश्यक आहे. आमच्या मते तुम्ही दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणेस जावे. ही परिक्रमा पूर्ण करून जो आधी येईल त्याचा विवाह प्रथम करायचा. ही अट मंजूर असेल तर बोला. ती अट दोघांनीही मान्य केली. त्यांच्या सूचनेनुसार महाबली कार्तिकेय ताबडतोब पृथ्वी प्रदक्षिणेस निघून गेला. बुद्धिमान गणपती मात्र तेथेच थांबला. तो स्वतःशीच विचार करू लागला, मी पृथ्वी प्रदक्षिणेची अट मान्य केली आहे, पण एवढा विशाल देह घेऊन मी कोसभरही जाऊ शकत नाही. तेथे हजारो योजनांची प्रदक्षिणा कशी पूर्ण करणार? काय करावे? त्याला मोठा प्रश्न पडला. तो बराच वेळ विचार करत होता. शेवटी त्याने एक नामी युक्ती शोधली. त्याने यथाविधी स्नान केले आणि घरात येऊन शिवपार्वतीला म्हणाला, आई बाबा, तुम्ही दोघे एका आसनावर बसा. मी तुमची पूजा करणार आहे. ते ऐकून त्या दोघांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, गणेशा, पृथ्वी प्रदक्षिणेला न जाता तू हे काय करतो आहेस? गजानन म्हणाला, मी काय करणार आहे ते यथावकाश कळेलच. आधी माझी पूजा स्वीकारा. त्याचे बोलणे ऐकून शिवपार्वतीला गंमत वाटली. ते दोघे एका सिंहासनावर बसले. गणपतीने त्यांची मनोभावे पूजा केली. त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या. त्यांची उत्तम स्तुती केली व म्हणाला, आई बाबा, ठरल्याप्रमाणे तुम्ही माझा आधी विवाह करून द्या. ते ऐकून शिवपार्वती म्हणाले, गणेश, हे तू काय बोलतो आहेस? तू आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून ये, मगच तुझ्या विवाहाचे ठरव.
कुमार तर केव्हाच निघून गेला. आता तूही जा, विलंब करू नकोस. तेव्हा गणेश किंचित रोषाने म्हणाला, तुम्ही दोघेही धर्मरूप आहात, महापंडित आहात. मी 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे, तरीही तुम्ही मला पृथ्वी प्रदक्षिणा करून ये असे का सांगता? शिवपार्वती म्हणाले, अरे, असे विसंगत काय बोलतोस? तू पृथ्वीची प्रदक्षिणा केलीस तरी केव्हा? 7 द्वीपांनी, 7 समुद्रांनी आणि मोठमोठ्या पर्वतांनी युक्त आहे, हे तुला माहीत आहे ना? गणपती म्हणाला, हो, पण जो आपल्या मात्यापित्याचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळते, असे वेदशास्त्रे आणि धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट लिहिले आहे. त्या वचनांना अनुसरून मी तुमची पूजा करून तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या आहेत. आता वेदवाक्यांमध्ये तथ्य आहे किंवा नाही हे तुम्हीच ठरवा. माझ्या मते जो पुत्र मातापित्याला घरात एकटे टाकून तीर्थयात्रेत जातो त्याला त्याच्या वधाचे पापच लागते. आई वडिलांच्या चरणांची सेवा करणे हेच पुत्राचे तीर्थ होय. हे पवित्र तीर्थ नेहमीच आपल्या जवळ असते आणि सुलभ असते. दुसऱ्या तीर्थाकरता फार दूर जावे लागते. पुत्रांना आणि स्त्रियांना घरातले हेच तीर्थ उत्तम होय. हेच सर्वसंमत धर्मसाधन आहे. वेद आणि शास्त्रे वारंवार हेच सांगत आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपणही तसेच वागले पाहिजे. त्यातच कल्याण आहे. अन्यथा वेद आणि शास्त्रे असत्य होतील. तुमचे हे रूपही असत्य होईल, यात संशय नाही. आता माझा विवाह लवकर करून द्या, नाहीतर वेदशास्त्रांच्या मर्यादा निरर्थक ठरतील. मी माझे मनोगत व धारणा स्पष्ट केली आहे. त्यावर विचार करून तुम्हीच योग्य तो निर्णय घ्या. गणपतीचे बोलणे ऐकून शिवपार्वतीला फारच आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचे मनपूर्वक कौतुक केले. ते म्हणाले, गजानना, तुझी बुद्धी महात्म्यांसारखी निर्मळ आहे. तू यथार्थभाषी आहेस. तू जे सांगितलेस ते सर्व खरे आहे. त्यात काहीही खोटे नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या आगमनाने अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे संकटातही ज्याची बुद्धी विशेषत्वाने स्थिर असते त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. ज्याच्यापाशी बुद्धी आहे तोच समर्थ. निर्बुद्धाला कसले सामर्थ्य? बुद्धीच्या जोरावर एका सामान्य सशाने मदोन्मत्त सिंहाला विहिरीत बुडवून ठार मारले अशी कथा आहे. असो, वेदशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये पुत्राचा जो धर्म सांगितला आहे तो तू पाळला आहेस. तू जसा विचार केलास तसा विचार करणे ही सामान्य गोष्ट नाही. तुझा युक्तिवाद आणि वेदसंमत वर्तन आम्हाला मान्य आहे. तू खरोखरच धन्य आहेस आणि तुझ्यासारखा महाबुद्धिमान पुत्र लाभल्यामुळे आम्हीही धन्य झालो आहोत. आम्ही तुझ्या विवाहाचा विचार करतो. अध्याय 19 समाप्त.